नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुण्यातील फुल दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते सुद्धा माझ्या फ्लॅटमधलं. कारण का खूप साऱ्या कमेंट मागच्या व्हिडिओमध्ये मला आलेत आणि तुमचं प्रेमसुद्धा पाहायला भेटलं. खूप दिवसानंतर व्हिडिओ शेअर केला होता, जवळजवळ 3 महिन्यानंतर. तर बऱ्याच जणांनी खूप प्रेम दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रश्नसुद्धा आहेत पुण्यातील घराविषयी, तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता सकाळी उठल्यानंतर ना निवांत आहे, कारण का अजून रुद्राचं स्कूल चालू नाही झालं. थोडा दिवस आणखी सुट्टी आहे, तर सगळे झोपलेत. रुद्राचे पप्पा ऑन ड्युटी जम्मूला आहेत, तर आम्ही सध्या निवांत आहोत. आता सकाळी उठल्यानंतर ना नाश्ता वगैरे काही बनवायचा नाही आहे. पप्पा रुद्राचे असले ना की नाश्ता वगैरे बनवावा लागतो. सकाळी लवकर उठणं तर आता स्कूल चालू झाल्यानंतर होईलच, पण आता सध्या निवांत उशिरा उठते आणि हळूहळू मग बाकीचे घरातले कामं करते. आता पुण्यातील माझ्या घरातला हा पहिलाच व्हिडिओ असेल. जुने व्हिडिओ जे आधीपासून माझे व्हिडिओ पाहता येत ना सुरुवातीपासून, त्यांना हे घर माहिती असेल. पण आता फॅमिली वाढले, त्याच्यामुळे बऱ्याच जणांसाठी ही जागा नवीन असणार आहे. तर या घराविषयी सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी आता मस्त तयार झाले आणि आता चहा वगैरे बनवेल, घेईल, देवाची पूजा वगैरे ते सगळं करेल. मुलं अजून झोपलेत आणि बाहेर मस्त क्लायमेट आहे. अजून पाऊस तरी पुण्यामध्ये चालू झालेला नाही आहे. थोडासा रिमझिम थोडा संध्याकाळच्या टायमाला पडतो, बाकी ऊन असतं आणि भरपूर हवा असते. आता इथे मी तारक मंत्र लावते आणि देवाची पूजा करून घेईल. तर ह्या फ्लॅटविषयी क्वेश्चन म्हणजे बऱ्याच जणींना होम टूर पाहिजे. आता येऊन मला थोडेच दिवस झालेत आणि फ्लॅटमध्ये काम तर काहीच केलं नाही. आले त्याला झालेत तर भरपूर दिवस, पण गावी होते आणि गावावरून आल्यानंतर आता 5-6 दिवसच झालेत. तर ह्या फ्लॅटचं ना काम बरंचसं करायचं आहे. म्हणजे रेंटने दिला होता ज्यावेळेस मी पंजाबमध्ये होते ना. आम्ही घेतल्या तिथून ना सहसा जास्त करून रेंटनेच देतो आहे, कारण का आर्मी क्वार्टरमध्ये मी राहत होते. आता परमनंट इथेच राहायचं आहे, त्याच्यामुळे थोडीफार कामंसुद्धा करायची आहेत. आता बऱ्याच जणींना होम टूर पाहिजे, पण येईल ती होम टूर, पण थोडीफार कामं वगैरे केल्यानंतर. आता जी मोठी मोठी कामं आहेत ना, म्हणजे कार्पेट चेंज करणं आहे, कलर करणं आहे किंवा आणखी काही कामं असतील, तर ते रुद्राचे पप्पा सुट्टीला आल्यानंतर ते करेल. आता मी काहीच नाही करू शकत. मी आपली छोटी मोठी साफसफाई ते करते. चहा वगैरे तर सकाळीच झाले, ते काही शूट नाही केलं. तर आता ना दुपारच्या स्वयंपाकाची तयारी ते करते. 2 दिवस झाले म्हणजे हे चणे आणि मूग भिजत घातलेले, परत त्याला मोड येण्यासाठी ठेवलेत. आता ह्याची ना दुपारसाठी रस्सा भाजी बनवेल, म्हणजे सात्विकसुद्धा भातासोबत खातो. खरं म्हणजे प्लॅन होता डोसा बनवायचा, पण एक खातात तर एक नाही खात, म्हणून म्हटलं की आता एकच रस्सा भाजी, भात आणि चपाती भाजी. जरी आम्ही तिघंच असलो ना तरी पूर्ण स्वयंपाक बनवावा लागतो. रुद्राला सगळं लागतं जेवणामध्ये, त्याच्यामुळे असं नाही आहे की आता तिघंच आहेत काहीही खाल्लं तर चालतं. नाही, पूर्ण स्वयंपाक बनवावा लागतो. संध्याकाळी काही असलं ना तरी चालतं, जे दुपारचं राहतं ते आम्ही खातो. आता कामं करत करत दिवसातून जवळजवळ 4-5 फोन चालू असतात, तर म्हटलं चला आता थोडंसं शूट करावं. फोन आला होता साहेबांचा, तर असंच बोलणं चाललं. आता सकाळचा एक फोन, दुपारचा, संध्याकाळचा, रात्रीचा, झोपायच्या टायमाला एकदा, असे फोन चालू. आता मुलांशी बोलायला तर एक उठलाय. सात्विक सकाळी लवकर उठतो. रुद्राला जर उठवली नाही ना तर ती उठणारच नाही. सुट्टीच्या दिवशी एकदम मस्त निवांत झोपते आणि 12-1ला सुद्धा उठायला कधी कधी जाते. पण आता मी तिला ना लवकर उठवते, इतका वेळ नाही झोपत. सुट्टी असली म्हणून काय झालं, लवकर उठवते. पाणी वगैरे अजून आम्ही फिल्टर नाही लावला, तर पिण्याचं पाणी येतं ना ते आणायला खाली बिल्डिंगच्या खाली तिथे घालवते तिला, नाहीतर मग मीच जाते. 1 ते 2 दिवसानंतर पिण्याचं पाणी येतं. आता रुद्राचे पप्पा आल्यानंतर पहिला फिल्टर लावून घेणार आहे, कारण का आता पाणी पावसाळ्यामध्ये कसं येतं आहे काय माहिती नाही आहे. तर आता हे चणे आणि मूग पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. याची एकच रस्सा भाजी आणि त्याच्यासाठी मसाला वगैरे आता नाही बनवत, तर सिंपल कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता याची फोडणी देईल आणि बाकी आपले सुके मसाले.
तर चटणी ना खोबरं वगैरे टाकून ती बनवलेलीच असते, तर ती टाकली ना की मसाल्याची गरज नसते. जो दुसरा मसाला असतो ना वाटण्याचा, तर ती चटणी एकदाच बनवून ठेवते 15 दिवसाकरता आणि मग अशी स्वयंपाकामध्ये वापरते. आता मसाला सहसा मी कमीच केला आहे. चिकन वगैरे जर असेल ना किंवा कडधान्याची अशी भाजी ज्या असतात की मसाल्याशिवाय त्या चांगल्याच नाही लागत, तर त्यासाठी वापरते. तर आता हा माझा छोटासा किचन होम टूर मी नक्कीच देईल. रुद्राचे पप्पा आता येतीलच, कधी येत आहेत काय माहिती, नक्की नाही सुट्टीचं, पण ते आले ना थोडीफार ही कामं मी करेल आणि त्याच्यानंतर होम टूर देईल. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच असेल की हा किचन, ह्याच्या पाठच्या साईडला हॉल आणि बेडरूम हॉलमधून तो दिसतोच. पुढे एंट्रन्स आणि टॉयलेट बाथरूम असा छोटासाच आहे, पण छान आहे. म्हणजे छोट्या फॅमिलीसाठी एकदम मस्त आहे. मेन म्हणजे स्वतःचा आहे ते महत्त्वाचं आहे. नाहीतर पुण्यामध्ये आता रेंटसुद्धा किती घेतात आणि महिना कधी जातो समजत नाही. 10,000 12,000 1 BHKला तर 12 13 14 15,000 असं रेंट आहे. पण आमचं चाललं होतं ज्यावेळेस आम्ही पंजाबवरून आलो ना, आता सात्विकसुद्धा वाढला आहे, त्यावेळेस आम्ही तिघंच होतो, रुद्रा, मी आणि तिचे पप्पा. पण आता सात्विक वाढला आहे म्हणून चाललं होतं की 1 BHK घ्यावा रेंटने सध्या तरी. पण नंतर म्हटलं की नको, आपला स्वतःचा आहे आणि आता आम्ही तिघंच राहणार आहोत. रुद्राचे पप्पा तर तिकडे जम्मूला असतील. मग आमचं माइंड चेंज झाला आणि आम्ही स्वतःच्याच घरामध्ये आलो. आता इथेच मस्त सगळं स्वच्छता करायची आणि राहायचं. आता हा फ्लॅट छोटा असल्यामुळे ना आम्ही फॅमिलीला नव्हता दिला राहायला, आणि फॅमिली असली ना की सगळीच चांगलं ठेवत नाही. अगदी रेंटने मग कसंही यूज करतात, कुठेही कीळ वगैरे मारतात आणि स्वच्छता नाही ठेवत. त्याच्यामुळे ना आम्ही सिंगल बॅचलर मुलाला ठेवलं होतं. म्हणजे जितक्या वर्ष आम्ही बाहेर राहिलो ना तितक्या वर्ष आम्ही सिंगल एका मुलग्यालाच ठेवलेलं. म्हणजे एक मुलगा असला ना की तो स्वयंपाक तर नाही बनवत, तो बाहेरून टिफिन वगैरे लावायचा किंवा बाहेरून आणायचा आणि कधीतरी इंडक्शनवरती स्वयंपाक बनवायचा. जो मुलगा होता ना तो चांगला होता. आणि मेन म्हणजे ना घरामध्ये भरपूर स्वच्छता ठेवायचा, त्याला स्वतःला स्वच्छ लागायचं. म्हणजे डेली पूजा मारणं, टॉयलेट बाथरूम साफ करणं, घरामध्ये देवाची पूजा, मंदिर तर मी इथेच ठेवून गेलेली, त्याच्यामुळे तो पूजा वगैरे करायचा. खूप सारे सामान माझं इथेच होतं. आता पंजाबला आम्ही लागणाऱ्या डबल वस्तू मी घेतल्या, पण इथून काही सामान, मोठं सामान नव्हतं न्यायला. आणि रेंटनीसुद्धा आम्हाला अशी व्यक्ती ठेवायची होती की फॅमिली नको. फॅमिली असली ना की त्यांचं सगळं सामान असतं, मग ते बोलतात की आम्हाला फक्त रूम खाली पाहिजे, तुमचं सामान तुम्ही घेऊन जा. म्हणून आम्ही सिंगल मुलगाच ठेवला, जेणेकरून तोसुद्धा वापरेल, वस्तूंचा वापर होईल. फ्रीज जर बंद असला की माहिती आहे ना तुम्हाला किती काळा पडतो, त्याच्यामुळे तो वापरायचा आणि मेन म्हणजे सगळं स्वच्छ ठेवायचा. आता इथे ना कचरावाला येणार होता, कधीही येतो, सकाळचा दुपारचा कधी येतो ते कळत नाही, म्हणून दरवाजा उघडा ठेवावा लागतो. आता येणार म्हणजे आवाज आला मला, कचरा जमा करतो त्याचा, खालून येतो तो. तर म्हटलं चला आता कचरा जमला तो टाकून द्यावा. आणि सात्विक उठला, तो टी व्ही बघतोय. दीदी झोपले अजून, रुद्रा. तिला जर उठवलं नाही ना तर ती उठणारच नाही. आता तिला उठवते, आंघोळ वगैरे करायला लावते आणि डायरेक्ट आता ती स्वयंपाक बनवलेला असतो ना तेच जेवण करते, नाश्ता बनवतच नाही. आणि मी सुद्धा सकाळी चहा वगैरे बनवते, त्याच्यासोबत बिस्किट, टोस्ट, खारी काही असलं ना तरी चालतं, नाश्ताच पाहिजे असे नाही आहे. आता कचरावाला आला आहे तर कचरा घेऊन जाते मी. त्याचा टाईम नसतो, कधी सकाळी कधी दुपारी कधीही येतो. आणि मी काही बाहेर कचरा ठेवत नाही. बाहेर कचरा ठेवला की मांजर वगैरे घाण करायची भीती वाटते. बरेच जण बाहेर कचरा ठेवतात, पण मी नाही ठेवत, घरीच असते. आता मला कुठे जायचं, ज्यांना बाहेर जायचं असतं ते बाहेर ठेवून जातात जॉबला वगैरे. पण मला जरा आवाज आला ना, येतो तो जो डबा आणतो ना त्याचा आवाज करतच येतो. मग आवाज आला की दरवाजा उघडायचा, कचरा टाकून द्यायचा. सहसा ना दरवाजा बंदच असतो. हा जरी बंद नसला ना तरी गेट बंद असतो आणि मग सात्विक खेळत असतो. आता चण्याची मुगाची एकच रस्सा भाजी केले, तर म्हटलं हिरवी भाजी काहीतरी सोबत असावी, म्हणून बीन्स तेलामध्ये फ्राय करेल. तेलामध्ये फ्राय केलेली बीन्स रुद्राला आवडते. आता हिरव्या भाज्या पुण्यामध्ये सगळ्या भाज्या भेटतात, पण महाग आहेत. पण मला पंजाबला भाज्या ना भेटल्याच नव्हत्या, म्हणून मी आता ना भरपूर भाज्या आणते, स्वतःसुद्धा खाते आणि घरातल्यांनासुद्धा खाऊ घालते. म्हणजे एक कडधान्याची भाजी असली ना की जोडीला काहीतरी हिरवी भाजी बनवते. आणि 2 टाईम आमचा, दुपारी एकदा बनवलं की 2 टाईम आम्ही खातो, संध्याकाळीसुद्धा हेच, वेगळं नाही बनवत. आणि आता इथे ना
म्हणजे चण्याची भाजी वगैरे बनवलेली त्याला 2 ते 3 शिट्ट्या येऊन देते आणि भात ठेवला एका साईडला. भात लागतो सात्विकलासुद्धा आणि रुद्रालासुद्धा. सांगते काय, दुपारचा पूर्ण स्वयंपाक रुद्राचे पप्पा होते त्यावेळेससुद्धा लागायचा आणि आत्तासुद्धा मुलांना लागतो. तर भाजीची तयारी. आता इथे भाजी जे बीन्स कट करून घेतले ना ते तेलामध्ये फ्राय करते. आधी बीन्स फ्राय करते आणि त्याच्यानंतर म्हटलं की फक्त कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता हेच टाकावं, पण नंतर रुद्रा म्हटले मला त्यातला बटाटा खायचा आहे, म्हणून मग आता बटाटा त्याच्यामध्ये टाकते. ज्यावेळेस आम्ही पंजाबवरून आलो ना त्यावेळेस हा फ्लॅट ना रेंटने दिलेला आणि जवळजवळ 7-8 दिवसानंतर खाली करणार होता. आम्ही 21 तारखेला आलो आणि फ्लॅट खाली होणार होता 1 तारखेकडे. तर तोपर्यंत आम्ही आमच्या पत्र्याच्या घरामध्ये राहिलो होतो. आता मला एक अशी कमेंट आलेली की तू तर पत्र्याच्या घरामध्ये राहणार होती ना, तर ते आम्ही फक्त जायला म्हणजे हा फ्लॅट आम्ही रेंटने दिलेला, म्हणून पंजाबवरून आलं की उतरण्यासाठी आम्ही तिथे जायचो, कारण का तिथे आम्ही खास त्याच्यासाठीच शेड मारला होता आणि पोर मारलेली ना, तर ती सेफ्टी राहण्यासाठी आम्ही शेड मारला होता. पण त्याचा वापर आम्ही भरपूर केला, कारण का हा फ्लॅट रेंटने असल्यामुळे जायला उतरायला त्याचाच वापर आम्ही केला. आणि तिथेसुद्धा ना सगळ्या सुविधा करून ठेवलेत. म्हणजे मेन म्हणजे पाणी लागतं, ते पाणी भरपूर आहे तिथे. आणि बाकी बाथरूम वगैरेसुद्धा केलं होतं, किचनसुद्धा केलं आहे. तिथे राहायला प्रॉब्लेम नाही आहे, पण तिथून ना रुद्राची शाळा भरपूर लांब होती आणि ह्या फ्लॅटपासून भरपूर जवळ आहे. ते फक्त आम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तिथे आम्ही तो शेड मारलेला आहे. पण सगळं इथून ह्या फ्लॅटपासून आम्हाला जवळ आहे. आता मुलांचं शिक्षण किंवा सिटी, मेन म्हणजे हे प्राईम लोकेशन आहे. हा जो फ्लॅट आहे ना इथून सगळं जवळ आहे. मॉल, बँक, स्कूल, हॉस्पिटल, जे गरजेला लागतं सगळ्या वस्तू एकदम जवळ आहेत. म्हणजे काही प्रॉब्लेम आला तरी इझिली मी हँडल करू शकते. पण तिथून नाही, कारण का ते थोडं लांबसुद्धा आहे आणि रुद्राच्या पप्पांशिवाय मी तिथे काही राहू शकत नाही मुलांना घेऊन, त्याच्यामुळे तिथे नाहीच. ते कधीतरी आम्ही संडेला, सॅटर्डेला असं 2 दिवस सुट्टी असली की जाऊन रुद्राचे पप्पा आल्यानंतर जाण्याचा प्लॅन असेल. आता सध्या तरी मी नाही जाणार. तिथे सुद्धा ना भरपूर भांडी अजून माझे आहेत, तर त्यातले थोडीफार भांडी आणायचे आहेत, पण आता ते रुद्राचे पप्पा आल्यानंतरच. इथे सुद्धा ना मी जास्त पसारा काही केला नाही आहे. एकतर छोटा फ्लॅट आणि सामानाचा पसारा केला की मग फिरायलासुद्धा जागा होणार नाही, म्हणून तिघांना किती वस्तू लागतात, तरी पण भरपूर सामान माझं बाहेर आहेच. त्यातील सुद्धा पॅक करून मी ठेवून देईल. आता मला किचनची साफसफाई करणं आहे, सगळ्याचीच साफसफाई मला करायची. गावावरून आल्यानंतर ना खरं सांगायचं तर साफसफाईला मी अजून लागलेच नाही आहे. ज्यावेळेस पंजाबवरून आली त्यावेळेस घराची साफसफाई केली, त्याच्यानंतर गावी गेले आणि आता आल्यानंतर निवांत आहे. पण आता म्हटलं की थोडी साफसफाई करायला लागावं. घरामध्ये ना धूळ खूप आले. बाजूच्या फ्लॅटमध्ये काम चालू होतं त्याच्यामुळे खूपच धूळ आले. म्हणजे एकदा साफसफाई मी करून गेले तरी परत भरपूर घाण झाले, जरी व्हिडिओमध्ये दिसत नसलं तरी. तर आता मी स्टेप बाय स्टेप साफसफाईला लागणार आहे. कधी किचन, कधी बेडरूम, कधी टॉयलेट बाथरूम, कधी हॉल, कधी स्टोरेज स्पेस, असं थोडं करणार आहे. एकाच दिवशी सगळं नाही करणार. आता रुद्रा उठले, नाश्ता काही नाही दिला, त्याच्यामुळे आता इथे डायरेक्ट जेवणच वाढते. पोटभर जेवण आता जेवेल आणि तिला नंतर भूक लागते संध्याकाळच्या टायमाला, त्यावेळेस परत एकदा जेवेल, परत एकदा रात्री, परत संध्याकाळचं काही ना काहीतरी चटरपटर तिला लागतं. सकाळी जरी उशिरा उठली तरी खायला मुलींना खूप लागतं. तर आता इथे हे रस्सा भाजी बनवलेली, 2 चपात्या, जी बीन्स होती ती तेलामध्ये फ्राय केली, म्हणजे सुकी भाजी बनवली आणि थोडासा भात. आता आम्ही जेवून घेऊ आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.